हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर सकाळची छान अशी सुरुवात मस्त चहा घेण्याने होते. मस्त सकाळी सकाळी थोडाफार पाऊस पडलेला असतो म्हणून वातावरण पण छान होते. मग असं श्रावण महिना चालू आहे, अशी महादेवाची गाणी वगैरे ऐकायला पण खूप छान वाटतं. नाश्त्याची तयारी करायला घेतली आणि ते बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची असं सगळं घालून मग पोहे छान होतात आणि मला असे पोहे खूप आवडतात. आज रुद्रांशला घेऊन बाहेर गेलो, त्याचं रुटीन चेकअप होतं, त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि हॉस्पिटलमध्ये असं गणपती बाप्पा दिसल्यानंतर तो जय बाप्पा करतो, दर्शन घेतो आणि हॉस्पिटलचं वातावरण पण खूप छान होतं. त्याचं रुटीन चेकअप महिन्यातून 2 महिन्यातून आम्ही करून घेतो. सगळं काही ठीक होतं. चेकअप झाल्यानंतर मग आम्हाला खूप भूक लागली. आम्ही गेलो मग मस्तपैकी मिसळ खाण्यासाठी आणि मिसळ पण तिथली खूप छान होती आणि सोलकढी, मस्त असं स्वीट सगळं काही होतं. आणि रुद्रांशने इथे खाल्ले मुरमुरे, त्याला मुरमुरे खूप आवडतात. असं बाहेर गेलं ना मग आम्ही त्याला मुरमुरे खायला देतो, तो पण मस्तपणे मुरमुरे खातो. मग आमच्या मावशीकडे गेलो, त्यांच्या इथे अशी लक्ष्मीची पूजा घालतात श्रावणमध्ये आणि खूप छान मस्त अशी पूजा केली होती त्यांनी. खूप वातावरण प्रसन्न वाटत होतं, डेकोरेशन वगैरे सगळं छान केलं होतं. आम्ही पण देवीची पूजा केली, ओटी भरली, त्यानंतर आरती केली सगळ्या देवांची आणि खूप छान वाटत होते. सगळ्या देवांना मोगऱ्याचे हार घातले होते, एकदम सुगंध असा खोलीमध्ये सगळीकडे दरवळत होता. घरी आलो, पाहिलं तर रुद्रांशी ते मस्त मस्ती चालली होती, तो डान्स करत होता. त्याच्यासोबत फ्रेंड्स पण आले होते खेळायला आणि त्यांच्यासारखी तो पण ॲक्शन करत होता. त्याला मस्ती करायला फ्रेंड्स असले ना तो खूप मस्ती करतो आणि गाण्यावरती डान्स, त्याचे ह्या स्टेप्स आहेत, तो असं छान डान्स करतो, त्याला खूप मजा येते. त्याची इथे मस्ती चालली होती आणि त्याला बघण्यासाठी पण त्याचे फ्रेंड्स होते, त्याच्यामुळे मी घरातले बाकीची सगळे कामे आवरली. तो खेळत असताना मग फास्टमध्ये सगळं मला आवरून घ्यावं लागतं. त्याला ड्रॅगन फ्रूट दिलं खायला आणि त्याला ड्रॅगन फ्रूट पण खूप आवडतं खायला. परत खाऊन झाल्यानंतर परत त्याने मस्ती अशी चालू केली, डान्स सुरू केला. घरात कोणी लहान बेबी असेल तर अशी मस्ती, मजा आणि असे खेळ, डान्स असे चालूच असतात. खूप छान वाटतं लहान मुलं घरात असेल तर. रुद्रांसोबत मस्ती करत करत कधी सकाळची संध्याकाळ होते हे सुद्धा समजत नाही आणि असा दिवस निघून जातो पूर्णपणे त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. थँक्यू.